श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम. मित्रांनो घेऊन आलो आणखी एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो आज डायरेक्ट एंट्री ॲटोमध्येच आहे. आज आम्ही जातो तुळजापूर, सोनारी, 1-2 प्लेसेस आहेत. तर आज आमचा प्रवास कसा होता ॲटोमध्ये ते नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत. आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. हे नवविवाहित दाम्पत्य यांचे हळकुंड याचं विसर्जन करताना तर मित्रांनो आता आलो आम्ही श्री चंद्रमौळी गणेश मंदिर मोहोळ येथे. ह्या भावाला ओळखलं का? हे ओळखला गेला, शेगावला होता आपल्याला. हे त्याचा पोरगा. मित्रांनो आत्ता दर्शन घेऊन झालंय. तर हा गणपती मोहोळ इथे सोलापूर पंढरपूर हायवेच्या आतमध्ये. तर कधी आला तर नक्की विजिट करा. चांगला पावणारा गणपती आहे. मला ॲक्च्युली इतिहास माहीत नाही. जर तुम्हाला इतिहास माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळून सांगू. मित्रांनो आत्ता चहा वगैरे घेऊन झालंय आता मोहोळमधून. आता थेट जातो आम्ही तुळजापूरच्या दिशेने. स्टेट्यू. मित्रांनो आत्ता आलोय आम्ही सोलापूर टोलनाक्यापाशी. तर आमच्या ह्याच्यात 1-2 कॅन्डिडेट एक्स्ट्रा असल्यामुळं आम्हाला ट्रॅफिकची भीती असल्यामुळे आम्ही दोघंजण पायी येतोय आता. एकदम बढिया आहे टोल नाका. एकदम मोठा आहे, एकदम कडक आहे सोलापूर हायवेचा. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलोय सोलापूर येथील बाले येथे. श्री खंडोबा क्षेत्र आहे ते. मस्त क्षेत्र आहे. जेजुरीसारखं ज्यांना जेजुरीला जाणं होत नाही ते इथे येतात मॅक्झिमम तरी माणसं. बघू तुम्हाला आतमधून दाखवतो जर कॅमेरा अलाउड असेल तर. स्टे ट्यून. आम्हाला डायरेक्ट तुळजापूरच्या दिशेने जायचं होतं, पण भाऊ म्हटलं इथे खंडोबा क्षेत्र आहे तर आपण पाहू. तर जाता जाता म्हटलं हे पण करू आपण. ह्या भावाचं लग्न होऊन 4 वर्ष झाले, पण ह्या भावाला काही जमलंच नाही, कधी योगच आला नाही. तर मग ह्याने पण उचलला.
देवगोड जय मल्हार म्हणून पायावर व्हा. देवगोड जय मल्हार पडा पाया दोन्ही. मित्रांनो आता पहिलं दर्शन झालंय. मस्त आहे देवस्थान. कधी आलात सोलापूरला तर नक्की या विजिट करा. जस्ट रिसेंटली आत्ता स्कूल ट्रिप आलेली आहे. आता आम्ही निघतोय तुळजापूरच्या दिशेने. मित्रांनो आता आलो आम्ही मंदिराच्या दिशेने. बघू शकतो तुम्ही. मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आज. भाऊ कसं होतं दर्शन. मित्रांनो फायनली दर्शन झाले. आता आम्ही जातोय सोनारी दिशेने. मस्त दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही भाजी वगैरे पार्सल घेतली. आता आम्ही जाऊ कुठंतरी श्रीवांत. हॅलो. हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा आम्ही ठरवलं की मस्त मोकळ्या हवेत शेतातच कुठंतरी जेवायला बसावं. आणि मग आम्ही ते जेवण करून परत आम्ही निघालो सोनारीच्या दिशेने. आणि सोनारी इथे पोचता दरबाराकडे जाताना लगेच दिसले हे आपले येथील कलाकारी वाढणार सेना. बघू शकता तुम्ही.
तरी दिवसा पाहिजे तर दिवसा आला ना खूप खतरनाक डेंजर सीन पाहायला भेटतो तुम्हाला. कारण ती काही पण हिसकावून घेतात हातातून वगैरे. तर त्यांच्यापासून जरा सावध राहिलेलंच बरं आपण. मित्रांनो फायनली दर्शन झालंय. आता एक 5-10 मिनिट थांबू आणि निघू आणि आम्ही लगेच निघू पंढरपूरच्या दिशेने. तर असे खूप प्रमाणात वानर बघायला भेटतात. हे वानर खतरनाक आहेत. म्हणजे पिशव्या वगैरे वाढतात. जरा यांच्यापासून सावध राहावं लागते. नंतर आम्ही इथे कालभैरव अष्टक स्तोत्र म्हटले. अजून एक मंदिर आहे इथे खाली, ते तळघरात आहे. माझा भाऊ मला व्ह्यू घालत होता. रूम आहे एक छोटीशी आतमध्ये. परत खाली काय मम्मी आली इथे महाराज बसले होते. शूट काढू देतील का नाही यामुळे मी लगेच मोबाईल बंद केला आणि आता वरी जातोय आम्ही. पूर्ण अंधार आहे. सोनारीचे दर्शन केले आणि डायरेक्ट आम्ही थेट पंढरपूर गाठले. कारण की आम्ही तिथेच थांबलो नाही, आधीच खूप उशीर झाला होता त्यामुळे.